नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण या तांत्रिक वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत। तर या दोन वनस्पती आहेत, याचा फायदा काय होतो, कधी घरी आणाव्या किंवा याचा वापर कसा करावा, ही संपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर या वनस्पती म्हणजे कोणत्या, एक म्हणजे इंद्रजाळ, दुसरी म्हणजे हत्ताजोडी। या ज्या दोन वनस्पती आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर सुरू करूया। सगळ्यात आधी इंद्रजाळ। तंत्रक्रियेमध्ये या वनस्पतीचा खरंच खूप वापर केला जातो। वशीकरण असो किंवा धनप्राप्ती, कोर्टा संबंधित कामे, तुमचे ज्या सर्व समस्या आहेत त्यावर जर मात करणारी गोष्ट म्हणायला गेले तर या वनस्पती आहेत। तसेच इंद्रजाळ जी आहे ही तुमच्याकडे लक्ष्मी खेचण्याचं काम करतो। यामध्ये एक आकर्षण शक्ती असते। जी लक्ष्मी आहे ही तुमच्या हातामध्ये स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये पैसा राहत नाही, घरामध्ये दरिद्रता आहे, घरामध्ये सुख समृद्धी नाही, घरामध्ये ऐश्वर्य नाही, तुम्ही पैसा स्थिर राहत नाही, त्यासाठी या इंद्रजाळाचा वापर केला जातो। कोणत्याही शुभ नक्षत्रावर तुम्हाला हे इंद्रजाळ घरी आणायचं असतं। शुभ नक्षत्र म्हणजे काय, गुरुपुष्य नक्षत्र, रविपुष्य नक्षत्र, दिवाळीची अमावस्या, पौर्णिमा, अशा शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे घरी आणून सिद्ध करायचं असतं। काही असे विशेष मंत्र आहेत ते मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत, त्यांनी याला सिद्ध करावं लागतं। सिद्ध केल्यानंतर याचा आपल्याला फायदा बघायला भेटतो। जर तुम्ही आणलंय आणि लावलं याचा फायदा काहीही होणार नाही। काही विशेष मंत्र आहेत ते सिद्ध करावे लागतात। तर अशा प्रकारे हे सिद्ध करून तुम्ही याचा वापर करू शकता। तसेच जर तुम्ही लाल कपड्यामध्ये जर तुम्ही जिथे तुमचे पैसे ठेवतात किंवा जिथे तुमची तिजोरी आहे जर तिथे ठेवलं तर अर्थात तिथे पैशाची कमी कधीही तुम्हाला जाणवत नाही। अर्थात पैशा संबंधित जे काही कामे आहेत त्याचं जर निवारण करायचं असेल तर अर्थात इंद्रजाळ नक्कीच फायदेशीर ठरतं। लक्ष्मी जी आहे हे तुमच्याकडे खेचण्याचं जर काम करायचं म्हणलं असेल तर ते म्हणजे इंद्रजाळच आहे। तर इंद्रजाळाचा जो फायदा आहे हा गणित प्रमाणामध्ये बघायला भेटतो। ही जी वनस्पती आहे ही आपल्याला समुद्रातून प्राप्त होत असते। तसे तुमचे प्रॉपर्टी संबंधित कामे आहेत किंवा ऑफिस चलत नाही आहे, व्यवसाय चलत नाही किंवा नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहेत त्याचं देखील निवारण हे इंद्रजाळच करतं। व्यवसाय जर चलत नसेल तर अर्थात त्या व्यवसायाच्या जागी हे इंद्रजाळ लावून बघा, तुमच्याकडे कस्टमर येऊ लागतील, पैसा येऊ लागेल किंवा पैशा संबंधित जे प्रॉब्लेम आहेत ते नाहीसे होतील। तर अर्थात कर्ज संबंधित प्रॉब्लेमसाठी देखील हे इंद्रजाळ तितकंच चांगलं आहे। तर अशा प्रकारे या इंद्रजाळाचा वापर असतो। आता बघूया हत्ताजोडी। जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला या ज्या वनस्पती आहेत तांत्रिक, या कोणत्याही आपल्याला शुभ नक्षत्रावरच घरी आणायचे असतात। शुभ तुम्ही पंचांग बघून सुद्धा तुम्ही शुभ नक्षत्र काढू शकतात या वनस्पती घरी आणण्यासाठी। तर आरती जी आहे ही तितकीच प्रभावी मांडली गेलेली। तर आता बघूया हत्ताजोडी करे। तर हत्ताजोडीचं देखील सारखंच आहे। आपल्याला ही जी हत्ताजोडी असते ही कोणतेही आपल्याला शुभ नक्षत्रावर घरी आणायची असते किंवा शुभ मुहूर्तावरच आपल्याला घरी आणायची असते। तर हिच्यासाठी देखील काही असे विशेष मंत्र दिलेले आहेत त्यामुळे ही सिद्ध होते। तसेच जी हत्ताजोडी असते ही आपल्याला कुंकवामध्येच ठेवायची असते। इथे तिकडे कुठेही न ठेवता ही आपल्याला कुंकवामध्येच ठेवायची असते। ज्या दिवशी आपण हिला घरी आणतो त्याआधी आपल्याला ही तेलामध्ये बुडवून ठेवायची असते। त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण हिचा वापर करू शकतो। याची देखील तुम्ही नक्कीच काळजी घ्या। तुम्ही योग्य ते मुहूर्त बघा, योग्य ते नक्षत्र बघा, त्यावेळेस तुम्ही या वनस्पती नक्कीच घरी घेऊन येऊ शकता। असं म्हणलं जातं की ज्या व्यक्तीकडे हत्ताजोडी आहे ती राजा बनल्याशिवाय राहत नाही। आता कितीही गरिबी आहे, कितीही दरिद्रता आहे, तर अर्थात एकदा ही वनस्पती तुम्ही वापरून बघा। अर्थात आताचा फरक आणि एका वर्षानंतरचा फरक तुम्ही स्वतः बघाल। तसं तुम्ही कितीही गरीब असो, एकदा ही हत्ताजोडी तुम्ही तुमच्या जवळ बाळगून बघा। पैसा जो आहे हा तुमच्याकडे चुंबकासारखा खेचला जातो म्हणजे जातो। याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे। मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही देखील एकदा अनुभव घेऊन बघा। जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टी समजत नाही। त्यामुळे अनुभव घेणं हे खरंच गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं शुभ नक्षत्रावरच आपल्याला ही हत्ताजोडी घरात आणायची असते, ही कुंकवामध्येच ठेवायची असते। तसेच जी हत्ताजोडी आहे ही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा स्वतःजवळ देखील बाळगू शकता। लग्न जमत नाही, कोर्ट कचेरीची कामे आहेत किंवा कोर्टामध्ये खूप गुंतवणूक केलेली आहे तुम्ही, तर यासाठी देखील हत्ताजोडी तितकीच प्रभावी मांडली गेलेली आहे। तुमची सर्व समस्या जर सोडवायची असेल तर अर्थात एकदा हत्ताजोडीचा वापर तुम्ही नक्कीच करून बघा। हत्ताजोडी ही तितकीच प्रभावी मांडली गेलेली आहे। या ज्या दोन वनस्पती आहेत या खरंच खूप पॉवरफुल आहेत। असं नाही की तुम्ही दोन्ही वनस्पतीचा वापर करा, यामधली एक जरी वनस्पती तुमच्या जवळ असली तर अर्थात तुम्ही राजा बनल्याशिवाय राहणार नाही आहे। तुमचं कोणतंही संकट असो, घरामध्ये सुख समृद्धी असो, घरामध्ये पैसा असो, सगळ्यात जर वापर करायचा म्हणला तर पैशासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो। माझ्याजवळ हत्ताजोडी आहे, तर ओरिजिनल कशी असते, ही कशी वापरावी ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी जी ओरिजिनल हत्ताजोडी असते ही कुंकवामध्येच असते। जर तुम्ही बघाल तर अशा प्रकारची ही हत्ताजोडी असते। तर तुम्ही बघाल तर ही कुंकवामध्येच ठेवावी लागते आपल्याला। तर अशा दोन पंजे असतात हिला। तर अशा प्रकारची ही हत्ताजोडी असते। जर हिला खरंच जर ओळखायचं असेल तर अर्थात ही प्लास्टिकची सुद्धा असते किंवा अशा प्रकारची देखील असते। प्लास्टिकची जर असते तर ती थोडीशी मोठ्या साईज मध्ये असते, थोडीशी कडक असते। पण जर जी ओरिजिनल असेल ती कडक नसते, थोडीशी अशी दबकी असते।
तसेच आता हिला ओळखायचं कसं, तर आता जी डुप्लिकेट असते हिचा जो रंग आहे हा थोडासा लाईट शेड मध्ये येतो, तो प्लास्टिकची आहे, ही लगेच ओळखली जाते. आणि जी ओरिजिनल आहे तुम्ही हातामध्ये घेतलं की तुम्हाला समजेल की ही ओरिजिनल आहे. तर अशा प्रकारची ही ओरिजिनल असते. तर अशा प्रकारची ही जी हाताजोडी आहे ही ओरिजिनल प्रकारची असते. तर आता हिचा वापर तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये करू शकता. एकदा वापर करून बघा, अनुभव घेऊन बघा. तुमचे जे काही पैसे आता जरी तुमचं बॅलन्स 0 असेल तर काही कालांतराने तुम्हाला स्वतः याचा अनुभव नक्कीच बघायला येईल. एकदा अनुभव घेऊन बघा. मी हायली रेकमेंड करते या गोष्टी तुमच्यासाठी. कारण की काय नाही, या गोष्टी अशा आहेत की याचा वापर नक्कीच करावा मनुष्याने. याचा प्रभाव तितका होतो मनुष्याच्या आयुष्यावर. लक्ष्मी जी आहे ही स्वतः तुमच्याकडे आकर्षित नक्कीच निर्माण होते. जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब